इंटरनल युनियनला दिवसून आमच्याकडे आलेले आणि त्यावेळेस मला तुमच्या कंपनीतून पत्र आलं की अशा कुठच्याही पद्धतीचा गैरव्यवहार गैरप्रकार आमच्या कंपनीकडून होत नाहीये, फक्त काही आपसातल्या वाद आहेत, इंटरनल युनियनच्या काही कमिटी मेंबर्स मधले वाद आहेत आणि ते वाद मिटले नाहीत म्हणून ते तुमच्यापर्यंत आलेले आहेत, अशा पद्धतीचं एक उत्तर मला त्यावेळेस मिळालं। आणि त्यावेळेस कालांतराने या विषयाचा अभ्यास करायला लागलो। मुळात जातीने पत्रकार असल्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या खोलवर जाण्याचा मूळचा माझा स्वभाव आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये खरोखरच आज जी काही ताकद आपल्याला दिसते ती काही आपले जे 10-12 खंदे समर्थक आहेत आणि तुमच्या सगळ्यांचे शुभचिंतक आहेत। त्यात रामचंद्र असतील, उदय असतील, सुरेश पाटणकर असतील, निलेश महाडिक असतील, संदीप असेल, सुभाष गाडे असतील, विजय असेल, योगेश असेल, आमच्या पोटवणकर बाई असतील, हाताला मोजणे इतके खरोखर निष्ठेने कामगारांचं नेतृत्व कसं करावं अशा या 6-10-12 लोक जे सातत्यपूर्ण गेले 6 महिने एक दिवस असा गेला नसेल की त्यांनी मला काय परिस्थिती आहे साहेब आम्ही कुठपर्यंत आहोत, पोटवणकर बाई तर दर दिवशी आपुलकीने मला न विचारता काय झालं, काय होतंय, काय चाललंय, आज आम्ही दुसरीकडे काम करायला जातो त्यावेळेस आम्हाला त्रास होतो, असे अनेक प्रश्न घेऊन कायम माझ्याशी चर्चा करायची आणि ते का करायच्या तर आपल्या सगळ्यांची काळजी आहे। सुरेश पाटणकरांनी तर ड्युटीज लावली, संध्याकाळी 5 वाजता धडक कामगार युनियनच्या कार्यालयात त्यांनी ठोका मारलाच पाहिजे। निलेश महाडिक तिखी असे अनेक कामगारांनी तुमच्या सगळ्यांसाठी झटलेला आहे आणि मला विश्वास आहे की आता अच्छे दिन आने वाले नहीं अच्छे दिन आ गए। मला निश्चितपणे विश्वास आहे की आजच्या या एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी सगळे उपस्थित झालो। आज या ठिकाणी